ब्रेकनंतर कोकणातल्या राजकारणावर जरा सविस्तर बोलूया। राजकारणात कुणीच कोणाचं कायमचं मित्र नसतं किंवा शत्रूही नसतं, याचाच प्रत्यय कोकणात आलाय। शिवसेनेच्या विरोधात बंड केलेल्या राजन तेलींच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी मात्र काल चांगलाच पाहुणचार घेतलाय। एक नजर टाकूया। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कणकवलीमध्ये राजन तेलींच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी गेले। राजन तेली सध्या भाजपमध्ये आहेत, पण हेच राजन तेली त्याआधी काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसवासी होण्यापूर्वी राजन तेली शिवसेनेत होते। नारायण राणेंनी शिवसेनेत बंड केलं होतं, त्यानंतर राणेंची शिवसेनेतून हकलपट्टी करण्यात आली। राणेंसोबत त्यांच्या अनेक समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, यामध्ये राजन तेलींचाही समावेश होता। काळाच्या ओघात नारायण राणे आणि त्यांची मुलं नितेश आणि निलेश यांच्यासोबत अनेकांचे मतभेद झाले, त्यामुळेच राणेंची साथ देणाऱ्या कार्यकर्ते नेत्यांनी वेगळ्या पक्षाची वाट धरली। उद्धवजी किंवा शिवसेना याच्यावर मी जरी बाहेर पडलेलो होतो तरी कधीही मी टीका केलेली नव्हती। तुम्ही कधी एवढ्या वर्षातला रेकॉर्ड काढून बघा, मी कधीच टीका केलेली नव्हती। याचं कारणच असं आहे की माझी सुरुवात जी झाली ती शिवसेनेतनं झाली होती, माझी ओळख झाली होती ती शिवसेनेतनं झाली होती। मी शिवसेनेचा शाखा प्रमुखपासून जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत होतो। लोकसभा निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेनेनं सहकार्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे। कोकणात शिवसेना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न सुरू केल्याचं स्पष्ट होत आहे, त्यामुळे जुने वाद विसरून नेते आणि कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला जात असल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट दिनेश केळुस्करसह न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी।